नमस्कार. पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी. कोटक महिंद्रा बँक. कोटक महिंद्रा बँकेचा निकाल चांगला लागलाय. बँकेच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली. बँकेचा नफा 81% वाढून 3,452 कोटी रुपयांवरून 6,249 कोटी रुपयांवर पोहोचलाय. तर बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न म्हणजेच NII 9.8% वाढून 6,234 कोटी रुपयांवरून 6,842 कोटी रुपयांवर पोहोचलाय. शुक्रवारी बँकेचा शेअर 0.81% घसरणीसह 1,812 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. आरबीएल बँक. आरबीएल बँकेचा रिझल्ट चांगला लागलाय. बँकेच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली. बँकेचा नफा 29% वाढून 288.1 कोटी रुपयांवरून 371.5 कोटी रुपयांवर पोहोचलाय. तर बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्नच म्हणजेच NII 1,422 कोटी रुपयांवरून 1,699.9 कोटी रुपयांवर पोहोचले. बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन 5.67% राहिले, जे मार्च तिमाहीत 5.45% होते आणि एका वर्षापूर्वी मार्जिन 5.53% होते. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात आरबीएल बँकेचा शेअर 1.20% घसरणीसह 239.70 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. येस बँक. येस बँकेच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली. येस बँकेचा नफा 342.5 कोटी रुपयांवरून 502.4 कोटी रुपयांपर्यंत वाढलाय. तर त्याचवेळी निव्वळ व्याज उत्पन्न हे 1,999.6 कोटी रुपयांवरून 2,244 कोटी रुपयांपर्यंत वाढले. जून तिमाहीत बँकेचा एकूण NPA 3,845 कोटी होता, जो मार्च तिमाहीत 3,982 कोटी होता. त्याचवेळी निव्वळ NPA तिमाही दर तिमाही आधारावर 1,330 कोटी रुपयांवरून 1,246 कोटी रुपयांवर आले. शुक्रवारी येस बँकेचा शेअर 3.69% घसरणीसह 24.80 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. युनियन बँक. युनियन बँकेच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे. बँकेचा नफा 3,778.9 कोटी रुपयांवर पोहोचलाय, की जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीमध्ये 3,236.4 कोटी रुपये इतका होता. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न म्हणजे NII वार्षिक 8,839.7 कोटी रुपयांवरून 9,412.1 कोटी रुपयांवर पोहोचलाय. शुक्रवारी युनियन बँकेचा शेअर 3.15% घसरणीसह 135.40 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. HDFC बँक. मार्च तिमाहीच्या तुलनेत जून तिमाहीत HDFC बँकेचा नफा 2% घसरून 16,512 कोटी रुपयांवरून 16,175 कोटी रुपयांवर घसरलाय. मात्र बाजाराला हा नफा 15,693 कोटी रुपये इतका अपेक्षित होता. म्हणजेच नफ्याचा आकडा हा अपेक्षेपेक्षा 3% अधिक आहे. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न म्हणजेच NII 29,078 कोटी रुपयांवरून 29,837 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न म्हणजेच NII 2.6% वाढून 29,078 कोटी रुपयांवरून 29,837 कोटी रुपयांवर पोहोचलाय. शुक्रवारी HDFC बँकेचा शेअर 0.61% घसरणीसह 1,605 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. एकंदरीत बँकेचे निकाल चांगले लागले. विप्रो. मागील तिमाहीच्या तुलनेत ह्या तिमाहीमध्ये विप्रोचे उत्पन्न 22,079.6 कोटी रुपयांवरून 21,896 कोटी रुपयांवर घसरले. तर एबिटा 3,620 कोटी रुपयांवरून 3,606 कोटी रुपयांवर घसरलाय. विप्रोचा डॉलर रेव्हेन्यू म्हणजेच डॉलर महसूल 2,625.9 दशलक्ष डॉलर इतका झालाय. तर शुक्रवारी विप्रोचा शेअर 2.83% घसरणीसह 557 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. इंडियन हॉटेल्स. इंडियन हॉटेल्सच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली. इंडियन हॉटेल्सचा नफा 11.7% वाढून 222.4 कोटी रुपयांवरून 248.4 कोटी रुपये झालाय. तर कंपनीचे उत्पन्न 5.7% वाढून 1,466.4 कोटी रुपयांवरून 1,550.2 कोटी रुपये झालाय. शुक्रवारी इंडियन हॉटेलचा शेअर 0.75% घसरणीसह 577.95 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. ICICI लोंबार्ड. ICICI लोंबार्डच्या पहिल्या तिमाहीतील नफ्यात वाढ झाली. कंपनीच्या नफ्यात 48.7% वाढ होऊन 390.4 कोटी रुपयांवरून नफा 580.4 कोटी रुपये इतका झालाय. तर जून तिमाहीत कंपनीचा एकूण प्रीमियम 19.8% वाढून 6,622.1 कोटी रुपयांवरून 7,931.1 कोटी रुपये इतका झालाय. शुक्रवारी कंपनीचा शेअर 1.24% घसरणीसह 1,886.95 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. टाटा कन्झ्युमर. टाटा ग्रुपची कंपनी टाटा कन्झ्युमरने माहिती दिली आहे की NCLTच्या कोलकाता खंडपीठाने कंपनीमध्ये त्यांच्या 3 उपकंपन्यांचे विलिनीकरणास मान्यता दिली आहे, म्हणजेच मर्जरला मान्यता दिली आहे. कंपनीने आपल्या एक्सचेंजेस फाईलमध्ये सांगितले की नोरिश को ब्रेवरेजेस लिमिटेड, टाटा स्मार्ट फूड्स लिमिटेड, टाटा कन्झ्युमर सोलफुलच्या विलिनीकरणास मान्यता दिली आहे. शुक्रवारी टाटा कन्झ्युमरचा शेअर
0.50% घसरणीसह 1187.45 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. पतंजली फूड्स पतंजली फूड्स कंपनीच्या नफ्यात प्रचंड वाढ झाली आहे. कंपनीचा नफा 87.8 कोटी रुपयांवरून 262.9 कोटी रुपयांवर पोहोचलाय. कंपनीच्या नफ्यात ही वाढ वार्षिक आधारावर 3 पट एवढी आहे. मात्र कंपनीचे वार्षिक उत्पन्न 7,767 कोटी रुपयांवरून 7,173 कोटी रुपयांवर घसरले. शुक्रवारी पतंजली फूड्सचा शेअर 0.66% घसरणीसह 1,590 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. RIL रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचा एकत्रित नफा वर्षाच्या तुलनेत 4.5% घसरून 17,445 कोटी रुपये झालाय. कंपनीचे एकत्रित उत्पन्न वार्षिक आधारावर 11.5% वाढून 2,57,823 कोटी रुपये झाले. तर जून तिमाहीत कंपनीचा एकत्रित एबिटा वर्षानुवर्षे 2% वाढून 42,748 कोटी रुपये झाले. जून तिमाहीत रिलायन्स रिटेलच्या उत्पन्नात वार्षिक आधारावर 8.1% वाढ झाली आहे. तेल आणि वायूचे एबिटा मार्जिन 84.3% आहे. रिलायन्स जिओचे एकूण ग्राहक 49 कोटी इतके झालेत. तर पहिल्या तिमाहीत 5G वापरकर्त्यांची संख्या 13 कोटींवर पोहोचली आहे. कंपनीने पहिल्या तिमाहीत 80 क्रेडिट ग्राहक जोडले. शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 1.78% घसरणीसह 3,116.95 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. JSW एनर्जीच्या नफ्यात वाढ झाली आहे तर उत्पन्नात घट झाली आहे. कंपनीचा नफा 289.9 कोटी रुपयांवरून 521.8 कोटी रुपये इतका वाढलाय. तर कंपनीचे उत्पन्न 2,927.9 कोटी रुपयांवरून 2,879.5 कोटी रुपयांवर घसरले. कंपनीचा एबिटा 1,222.1 कोटी रुपयांवरून 1,417.9 कोटी रुपयांपर्यंत वाढलाय. शुक्रवारी कंपनीचा शेअर 1.51% घसरणीसह 702 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. JK सिमेंट कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली. कंपनीचा नफा 67% वाढून 111 कोटी रुपयांवरून 185 कोटी रुपयांपर्यंत वाढलाय. तर कंपनीचे उत्पन्न 1.6% वाढून 2,763 कोटी रुपयांवरून 2,807.6 कोटी रुपयांपर्यंत वाढले. शुक्रवारी कंपनीचा शेअर 1.50% घसरणीसह 4,307.15 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. वेदांता कोल्हार हट्टी मल्लेना हल्दी निकेल क्रोमियम आणि PGE ब्लॉक आणि जेंजेना निकेल क्रोमियम आणि PGE ब्लॉक या 2 महत्वाच्या खाण ब्लॉकसाठी वेदांताला प्राधान्यकृत बोलीदार घोषित करण्यात आले. शुक्रवारी वेदांताचा शेअर 2.30% घसरणीसह 441 रुपयांच्या पातळीवर बंद झालाय. गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरमध्ये 58.49% वाढ झाली आहे. आता पाहूया डिव्हिडंड संबंधित काही बातम्या. टायर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी MRFने प्रति शेअर 194 रुपये आणि 6 रुपये इतका इंटरिम डिव्हिडंड जाहीर केलाय, ज्याची रेकॉर्ड डेट 25 जुलै 2024 आहे. हनीवेल ऑटोमेशन कंपनीने मे महिन्यात प्रति शेअर 100 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय, ज्याची रेकॉर्ड डेट 24 जुलै 2024 ही निश्चित करण्यात आली आहे. लक्ष्मी मशीन वर्क्स कंपनीने प्रति शेअर 75 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय, ज्याची रेकॉर्ड डेट 24 जुलै 2024 आहे. श्री सिमेंट कंपनीने प्रति शेअर 55 रुपये इतका फायनल डिव्हिडंड आणि याशिवाय प्रति शेअर 50 रुपये इतका इंटरिम डिव्हिडंड म्हणजेच एकूण 105 रुपये इतका डिव्हिडंड घोषित केलाय. डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट 23 जुलै 2024 आहे. KSB पाऊंड ही कंपनी प्रति शेअर 10 रुपयाचे दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 2 रुपये प्रति शेअरच्या दर्शनी मूल्यासह 5 शेअर्समध्ये विभागतील. त्याची रेकॉर्ड डेट 25 जुलै 2024 ही आहे. नोवार्टिस इंडिया ह्या MNC फार्मा कंपनीने प्रति शेअर 25 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय, ज्याची रेकॉर्ड डेट 23 जुलै 2024 आहे. पेंट क्षेत्रातील कंपनी अक्झो नोबेल हिने 25 रुपये प्रति शेअर इतका इंटरिम डिव्हिडंड देण्याची घोषणा केली आहे, ज्याची रेकॉर्ड डेट 25 जुलै 2024 आहे. अप्लायन्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी हॉकिंग्स कुकरने प्रति शेअर 120 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय, ज्याची रेकॉर्ड डेट 29 जुलै 2024 आहे. IT क्षेत्रातील HCL टेक्नॉलॉजीज कंपनीने प्रति शेअर 12 रुपये इतका डिव्हिडंड घोषित केलाय, ज्याची रेकॉर्ड डेट 23 जुलै 2024 ही आहे. डेटा पॅटर्न कंपनीने 6.5 रुपये प्रति शेअर तर श्रीराम फायनान्स कंपनीने 15 रुपये प्रति शेअर इतका डिव्हिडंड जाहीर केलाय. या डिव्हिडंडची रेकॉर्ड डेट 24 जुलै 2024 आहे. तर पिडिलाइट इंडस्ट्रीजच्या कंपनीने प्रति शेअर 16 रुपये इतका डिव्हिडंड घोषित केलाय, ज्याची रेकॉर्ड डेट 24 जुलै 2024 आहे. युनायटेड ब्रुअरीज कंपनीने प्रति शेअर 10 रुपयाच्या डिव्हिडंडची घोषणा केली आहे, ज्याची रेकॉर्ड डेट 25 जुलै 2024 निश्चित करण्यात आली आहे. गॅलेक्सी सर्फक्टंट कंपनीने प्रति शेअर 22 रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय, ज्याची रेकॉर्ड डेट 26 जुलै 2024 निश्चित करण्यात आली आहे. राणे होल्डिंग्सने प्रति शेअर 25 रुपयाचा डिव्हिडंड घोषित केलाय, ज्याची रेकॉर्ड डेट 26 जुलै 2024 निश्चित करण्यात आली आहे.
ऑटोमोटिव्ह एक्सेल कंपनीने प्रति शेअर 32 रुपयाचा डिव्हिडंड घोषित केलाय, ज्याची रेकॉर्ड डेट 29 जुलै 2024 निश्चित करण्यात आली आहे. सनस्टार लिमिटेड आयपीओ. सनस्टार लिमिटेडचा आयपीओ 19 जुलैपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झालाय. हा आयपीओ 23 जुलै म्हणजेच मंगळवारपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला राहणार आहे. कंपनीने सनस्टार या आयपीओसाठी प्रति शेअर 90 ते 95 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केलाय. पहिल्याच दिवशी 510.10 कोटीच्या आयपीओला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळालाय. आता या 510.10 कोटींपैकी 397.10 कोटी हे फ्रेश इश्यू असेल, तर उर्वरित 113 कोटी हे ऑफर फॉर सेल आहे. सबस्क्रिप्शनच्या पहिल्याच दिवशी हा आयपीओ 4.23 वेळा सबस्क्राईब झालाय. यामध्ये सर्वाधिक किरकोळ गुंतवणूकदार म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर 4.19 पट इतके सबस्क्राईब केले, तर याशिवाय एनआयने 9.89 पट सदस्यत्व घेतले, म्हणजेच 9.89 इतके सबस्क्रिप्शन केले.